औदुंबचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 14वा। श्री गणेशाय नमः। नामधारी शिष्य देखा विनंती सिद्धासी कौतुक का प्रश्न करती अतिविषय का एकचित्ता परेसा जय जयासी योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय अम्मासी उदार अवस्थेसी ब्रह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी पुढी कथा वर्तली कैसी विस्तारावे अम्मा प्रती ऐकुनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु दान सांगता झाला विस्तारे। एक शिष्याच्या शिकामणी भिक्षा केली त्याच्या भुवनी त्यावरी संतोषुनी प्रसन्न झाले परेसा तया सायंदेव दिदासी श्री गुरु बोलती संतोषुरी भक्त हो रे वंशवंशी माझी प्रीती तुझवरी ऐकुनी श्री गुरुचे वचन सायंदेव प्रकरी नमन माता ठेवणी चरणी नमस्कारी ती झाला पुन्हा पुन्हा तुझी महिमा वर्णयासी शक्ती कैसी अम्हासी मागेल एक आता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती ऐसी विनंती करुनी पुनरुक्ती विनंती करुणावचनी सेवा करीती द्वार येऊनी महाक्रूर असे प्रतिस्तोस्तरी ब्रह्मणासी घात करीतो जीवेसी याची कारणे अम्मासी बोलिती तसे आजी जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झालो तुझे चरण मरण कैसे अम्मासी संतोषुनी श्री गुरुमूर्ती अभयकर आपुल्या हाती विप्रमस्तकी ठेविती चिंता न करी म्हणून या भय सांडूनी तू जावे क्रूर यवना भेटावे संतोषुनी प्रिय भावे पुनरपी पाठविला अम्मापासी जोवरी तू परतुनी येसी असो आम्ही भुवनी तुवा आलिया संतोषुनी जाऊ आम्ही येतुनी तुझी वंश पारपरी सुखनादती पुत्रपोत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होते शतायुषी ऐसावर लादून तिथे सायंदेव ब्रह्मण जेथे होते ते यवन गेला तौरी तया जवळी कालंतक यम द्यायचा यवन दुष्ट परेसा ब्रह्मणा ते पाता कैसा ज्वालारूप होता झाला विमुक्त होऊन ग्रहात गेले यवन कोपत विप्र झाला भयचकित मनी श्री गुरुशी ध्यान तसे कोपाली ह्या ओळंबियासी केवी परशा अग्निसी श्री गुरु कृपा होऊ द्यायसी काय करील क्रूदृष्टी गरुडियाच्या पिल्लांसी सर्पतो कवने परिग्रासी तैसे ते ब्रह्मणासी असी कृपा श्री गुरुजी काय काय सियासी ऐरावत काय विग्रासी श्री गुरु कृपा होय त्यासी कलिकाळाचे भय नाही त्याच्या हृदयी श्री गुरु स्मरण त्यासी कैसे भय तारुण काळ मृत्यू न बांधे जाण अपमृत्यू काय करी त्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन हसे तो काय श्री गुरु कृपा होय त्यासी यमाचे भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुनार्थ जाऊन सुशित केले भ्रमी होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होऊनी परेसी प्रांतक व्यथेसी कष्ट तसे त्यावेळी स्मरण झाले त्यावेळी धावत गेले ब्रह्मणाजवळी लोळतसे चरणकमळी म्हणे स्वामी तुझ माझा येथे पाचारिले कवनी जावे तवरीत परतोनी वस्त्रभूषण देऊनी निरोप तो देववेळी संतोषुनी द्विजवर आल्हा ग्राम वीरावक्त गंगातीरी असे वारस श्री गुरुचे चरण दर्शना देखून या श्री गुरुसी नमन करीतो भावेसी संतोष करी बहुवंशी सांगे व्रता अद्यत्त संतोषुनी श्री गुरुमूर्ती तया द्विजा अस्वस्थिती दक्षिण देश जाऊन म्हणती पवित्र स्नान तीर्थयात्रा ऐकुनी श्री गुरुचे वचन विनंती तसे कर जोडून न विसावे आता तुमचे चरण आपण येईल समावे तुमचे चरणा विन का राहो न शके क्षण एक संसार सागर तारका तुझी देखा कृपा सिंधू भक्त वसले तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती सवय येऊनी निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुसी विनंती विप्र भावेसी संतोषुनी विनंतेसी श्री गुरु म्हणती त्यावेळी कारण असे आम्ही जाणे तीर्थासती दक्षिणे पुनरपी तुम्ही
दर्शन देणेस तो तरी पंचदशी. आम्ही तुमचे गावासमीपत दास करू हे निश्चित. करंत पुत्र इष्टभ्रात मिळवून भेटी तुम्ही आम्हा. न करा चिंता असेल सुख, सगळ अरिष्ट गेले दुःख. म्हणून हस्ते ठेविती मस्तकी, भाग देती त्यावेळी. समस्त शिष्या समेवेत श्री गुरु आले तीर्थ पाहत. प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे. नामधारक विनंती सिद्धीसी, काय कारण गुप्त वयसी. होते शिष्य बहुवंशी, त्यासी कुठे ठेविले. इति श्री गुरुचरित्रम परमकथा कल्पतरु श्री नरसिंह सरस्वती उपाख्यानम सिद्धनामधारकम संवादे क्रूर यवन शासनम सायंदेवर प्रधानम नाम चतुर्दशमाध्याय. श्री गुरु दत्तात्रय प्रमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.